हाय गाईस, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गवी. तर आज आहे मंगळवार आहे, त्या निमित्ताने मी बनवते आहे हा गाजरचा हलवा. आणि आज आमचं असं आहे की सोपं शॉर्टकट जेवण जेवायचं आहे, म्हणून आज आम्ही कमी करणार आहे. मस्तपैकी पुलावची तयारी केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे एक पुलाव करायचा आहे, गाजरचा हलवा करायचा आहे, तर तुम्ही या खायला. तर आता सध्या चाललेली आहे माझी गाजर हलवा बनवण्याची तयारी. तर ही आहे कढई. आता मी याच्यामध्ये घालणार आहे जरासं अरे एवढा हात जमू. हा, तर मी आता जरा आणि मी बनवणार आहे गाजरचा हलवा बनवण्याची तयारी आहे. तर आपण ना असं छानपैकी हे तूप थोडंसं मस्त हे कढई गरम आहे ते वितळलं की आता हे वितळलं ना की याच्यामध्ये मी जो किसलेला आहे जो गाजर हे छानपैकी ना. ॲक्च्युली ना मला तूप हा प्रकार, तुपाचे प्रकारच आवडत नाही, मला तुपाचा सुगंध अजिबात आवडत नाही. पण गाईस असं असतं ना, ज्यानो काम त्याने करू, त्यातली ही गत आहे. आता हे गाजरच्या हलव्याला तूप टाकल्याशिवाय त्याला काही रूप येणार नाही, म्हणून मी हे गाजरचा हलवा तुपात टाकते, ते तुम्ही बघा. आणि ना असं मला ॲक्च्युली जेवण काही लोकांना आवडत नाही बनवायला, पण मला फार आनंद होतो जेवण बनवायचं, असं वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, ज्यावेळेस ॲक्च्युली माझ्या घरातले ना माझ्यावरती असे कंटाळतात, बोलतात अरे मंगळवार हा रोजचा असतो. पण कसं आहे, मंगळवार रोजचा असला ना तरी सुद्धा माझ्या जेवणात म्हणजे काही लोकांचं असं असतं की आता एक भाजी बनवा, डाळ भात चपाती भाजी असं करा आणि चला झाला उपवास. पण गाईज माझं असं नसतं. मला असं मस्तपैकी 5 भाज्या, मस्तपैकी ते डाळ भात पुरी आणि असं काहीतरी गोड, असं मला असं ताटभर असं जेवण छानपैकी आवडतं. बनवायला आवडतं, खायला आवडतं आणि खायला द्यायला आवडतं. आणि जे खाणाऱ्यांचा ना ते तोंडावरचा जो आनंद असतो तो मला फार बघायला आवडतो. तुम्ही तुमच्या सबस्क्रायबरला जेवायला कधी बोलवणार? येऊ शकता तुम्ही, असं काय हे नाही, येऊ शकता, कधीही येऊ शकता तुम्ही जेवायला. आणि मेन कसं माहिती आहे का, हे जे जेवण आपण जेव्हा बनवतो ना तर हे खाल्ल्याशिवाय मला कळणार नाही की याची टेस्ट काय. त्याच्यामुळे सो गाईज या, टेस्ट करा आणि मला सांगा. बाय. तर आता जरा मी साखर घेतली, त्याच्यात मला साखर घालायची आहे. तर ॲक्च्युली काय माहिती आहे का, मी आहे ना कधीच कशाचं हे नाही आहे, माझं ॲक्च्युली सगळं अंदाजावरती असतं. आणि आपला जो अंदाज असतो तो खूप छान असतो, कारण की रेसिपी करण्याचा खूप आनंद असतो मला. म्हणून मी कोणतीच गोष्ट अशी हे एवढंच टाका ते असं मला कोचल्यासारखं होतं, तर मी कोचून कधीच स्वयंपाक करत नाही. तो माझा खूप मोठा सांगू शकत नाही मी तुम्हाला. पण काही गोष्टी अशा आहेत की एक आपल्याला अंदाज हवा, कोणत्या गोष्टीला किती सामान आणि किती साहित्य कसं वापरायचं याचा अंदाज पाहिजे, बाकी काय नसतं गाईज. जेवण करणं खूप सोपं आहे. काही लेडीज असं थकतात काम करून, त्यांना असं वाटतं की नाही यार एक भाजी खूप झाली बस. पण माझं तसं नाही आहे, मी कितीही दमू दे, किती काही असू दे, पण जो माझा सण आहे आणि जो माझा उपवासाचा दिवस आहे तो मी कधी वेस्ट घालवत नाही, तेव्हा मला करायचंच असतं. आज काय आपण मंगळवार आहे, मोदक करण्याचं एवढं हे नव्हता, गाजराचा सीझन आहे, म्हणून मी असं हे केलं की आज आपण गाजर हलवा करूया. आणि माझ्या मिस्टरांचा असं मी सांगितलं की प्रत्येक वर्षी म्हणजे मी जे बनवणार ते तू खाणार, पण आता मी असं ठरवले आहे 2025 मध्ये तो जे मला सांगणार ते मी बनवणार आणि त्याला सर्व करणार.
थोडं आता जरा काजू बदाम. प्रिन्स पसारा काढू नको बाबू. चिरे ना किती त्रास देतो ना प्रिन्स. खूप त्रास देतो. आता जरा मी ड्रायफ्रूटच्या भानगडीत आहे. ड्रायफ्रूट टाकायचं ते काढते. आणि कसं माहिती आहे ॲक्च्युली त्या हलव्याला ड्रायफ्रूट नसले की मजा नाही. त्याने ॲक्च्युली काय खवा टाकतात. मी काय आता खवा आणला नाही आहे आणि मला खवा आणायला जायचं नाही आहे. खाली गेली तर माझा टाईम वेस्ट होतो. आणि सध्या टाईम नाही आहे. तर मी आता जे आहे माझ्याकडे अवेलेबल तेच मी घालणार आहे त्याच्यात. आणि काय ॲक्च्युली कसं असतं सगळ्यांचं काही ॲक्च्युली माझं पण असं आहे की आपल्याला कोणती गोष्ट बनवायची आहे तर सगळं हवं. पण ते माझं जेवणात असतं. आणि आता हलवा बनवायचा आहे. पण या हलव्यात बनवता बनवता जो आपलं प्रेम उतरतं ना तर मला असं वाटतं की सध्या खव्याची गरज त्याच्यात नाही आहे. सध्या माझ्या प्रेमाची गरज आहे त्या अरे हलव्याला. वा. तर हलवा माझा खूप सुंदर असा होणारच आहे. तर तो नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. तो कलर बघितल्यावर तुम्हाला हे ना एक खेळायला जातो आणि असे पाय आणतो ओले ओले. ओले देवा खरंच काय सांगणार मी. पण जाऊ देत सध्या माझा कॉन्सन्ट्रेट हलव्यावर आहे. जर आणि ना एक आहे गाईस आपण कोणतं जेवण करताना किंवा असं काही गॅसवर बनवताना आपण ना कोणाच्या नावाने पुटपुटायचं नाही. कोणाला वाईट नाही बोलायचं. कोणाबद्दल बनवताना वाईट चित्तायचं नाही. आपण काहीही बनवताना ना असं खूप मनात खूप चांगले विचार ठेवायचे. तर खरंच सांगते ज्याला जेवण बनवायला येत नाही ना त्याच्याही जेवणाला एवढी टेस्ट येईल ना. कारण की आपण जेवण जेव्हा करतो ना तर आपलं पूर्ण एनर्जी असते ना ती त्याच्यात उतरते. तर त्या जेवणाला एवढी टेस्ट असते ना खूप टेस्ट असते. हा मुलींचा गैरसमज आहे की मला जेवण बनवायला येत नाही. पण असं नाही आहे. मी माझं नाही बोलत आहे. अदरवाईज दुसऱ्या मुलींचे सांगते किंवा बायकांचे सांगते की मला जेवण बनवायला येत नाही. तर असं नका समजू. मला एक बोलायचं आहे तुम्हाला राग नको एवढे. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जेवण बनवताना ना आपले पूर्ण डोकं त्या जेवणात घातलं ना की त्या जेवणाला फार चव येते. आणि आपलं जेवण इथे आपला हात चालू आहे आणि तिथे आपण त्या बाजूवालीचं धुणं धुतोय. ती अशीच करते ती तशीच करते तर हे ते. तर आपलं ऍक्च्युली काय आपलं जे माइंड आहे ना ते सगळं तिच्या घरात आपल्या दारात असं असतं. तर माझं मत असं आहे सगळ्या महिलांना की तुम्ही प्लीज जेवण करताना सगळं लक्ष जेवणात घाला. खरं सांगते स्वामी शपथ ते जेवणाला एवढी टेस्ट असते ना तुम्ही अक्षरशः बोटं चाकाल बघा. बापरे एवढे उच्चार विचारत काकींचे. एक्सपिरियन्स्ड पर्सन. अनुभवी माणूस. हे मी ना असं खोटंच नाही करत. आणि एक सांगते मी तुम्हाला मला ना असं खोटं करता येत नाही. आपलं कसं आहे माहितीये जे जिभेवर आलं ना ते बोलून टाकायचं. आपण त्याला ना असं आकार उकार देत नाही बसायचं. ते आकार उकार दिला ना की त्या असं वाटतं की हे बनवलंय. आपल्याला बनवायचं नाही. आपण जे आहोत ना तो ते आहोत. आपण ब्रँड आहे म्हणजे आपला ब्रँड. आपण दुसऱ्याचा ब्रँड वापरत नाही. काहीतरी आपला पण ब्रँड पाहिजे ना. प्रत्येक वेळेस दुसऱ्याचा ब्रँड काय घ्यायचा. जरा घ्या आपला स्वतःचा पण ब्रँड. पाठ करतात काहीतरी पाठांतर चालू आहे. तर हॅशटॅग होम ब्लॉग. तर 2025 मध्ये मी हा टाकणार आहे आज ब्लॉग होम ब्लॉग. आणि 2024 मध्येही मी टाकला होता. 2024 मध्ये मी तो टाकला होता. तो होता
बाई पण भारी देवा. तर तो पण घरातलाच होता आणि आजही मी टाकणार आहे तो पण घरातलाच आहे. आणि नवीन वर्षात 2025 मध्ये मी असं सुचवलंय की थोडंसं बाहेरचं तर मी दाखवतेच, पण आता सध्या मला थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे माझा होम ब्लॉग मध्ये, की मी काय करते घरामध्ये, काय बनवता येतं की नाही ते तुम्हालाही कळालं पाहिजे. आणि गाईज तुम्ही जरा त्याच्यावरती मला थोडासा कमेंट करून सुद्धा सांगा की कसं आहे. तुम्ही खाल्लं नसेल पण बघून तरी कळेल. आणि हो, माझ्या एका व्हिडिओला 1K तुम्ही जो प्रतिसाद हा हो, तुम्ही माझ्या एका व्हिडिओला 1K हा जो प्रतिसाद दिलाय तो मला अप्रतिम. जेव्हा मला मी बघितला तेव्हा मला कळालं की ही व्हिडिओ माझी एवढ्या लोकांनी बघितली आहे. ऍक्च्युली काय त्यांना माहिती नव्हतं, पण जेव्हा मी येऊन दाखवलं की काकी मला 1000, तेव्हा यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता ना. त्या दिवशी मी खरंच, तुम्ही ज्या लोकांनी मला एवढा प्रतिसाद दिलाय ना, ते व्ह्यूज, तर मी तुमचे आभार कधीच विसरू शकत नाही. ऍक्च्युली आता बोलताना मी लडखडते, पण तरी सुद्धा तुमचा जो प्रतिसाद आहे तो असाच माझ्याबरोबर राहू दे, तुमचा आशीर्वाद माझ्यावर असंच राहू दे. आणि होम ब्लॉगमध्ये जे मी आता काही टाकेन तेही तुम्ही असे थोडेसे पुढे हे करा, मला साथ द्या, हीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हे सगळं बोलता बोलता जो आहे त्याच्यामध्ये मी जो गाजरचा हलवा ठेवला होता गॅसवर तो ऑलमोस्ट मेल्ट होत आला आहे. ऍक्च्युली कसं आहे, हा जेव्हा एकजीव होईल आणि हा एकजीव झाल्यानंतर जो हलवा तयार होणार आहे तो तुम्ही बघाच काय हलवा असेल. आमचा एक ब्लॉग खूप व्हायरल झाला ना, येस. आणि मी असं बनवता आमचं ॲक्च्युली किचनमध्ये काम चालू होतं. मी तुम्हाला जे सांगितलं ना की आपण जेवण बनवताना बाहेरच्यांची निंदा केली तर त्या जेवणाला टेस्ट नसते, पण तसं मी घरात एन्जॉय करता आणि दरवाजा माझा उघडा होता. तर ही सायली आहे, सायलीचा साखरपुडा झाला आहे, हिने तुम्हाला बोलवलं नसेल, पण आता हिचं लग्न आहे मेमध्ये. पण आता हिने ना बाहेरून उभी राहून हिने ना मस्तपैकी चिडवत होती. असं मला चिडवत होती. आणि त्याचा ती चिडवणं म्हणजे तिचं तशा प्रकारचं चिडवणं होतं, ती आनंद घेत होती. तो मला आवडला म्हणून मी तो हलवा ठेवला आणि बाहेर आली. तर ही आहे तिची का मम्मी, आपल्या लाडक्या काकी, बघू शकता. तर मग असंच परत एकदा भेटूया. तर तुम्ही बघितली मी ते जेवण करता बाहेर एक मजा करून आली. म्हणून ना गाईज मी एवढी माणसं जमवली. आपण जी माणसं जमवतो ना त्याला आहे ना ॲक्च्युली माणसांना ना देणं आणि घेणं नसतं. आपले जे दोन शब्द आहेत ना जे जिभेतून निघतात साखरेसारखे, त्याच्यासाठी जे आजूबाजूचे असतात ना, वा काय गौरी आहे. अरे मी तिथे नसली ना त्यांच्या मॉलमध्ये तरी पण ते मी बोलतात, वा काय गौरी आहे, प्रिन्सची मम्मी पाहिजे होती आता. तर असं आपलं हे सगळं बनवलेलं एक कुटुंब आहे. आणि माझं कुटुंब सख्खापेक्षा हे जे तुमचं जे तुम्ही लोक आहात ना ते मला खूप सख्यापेक्षा जास्त आहे. माझं सख्खही आहे, पण माझं सख्खं कसं आहे, माझ्या मला ॲक्च्युली मम्मी पप्पा नाही आहे, फक्त एक भाऊ आहे. आणि माझ्या मावशीची 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, भाऊजी आहेत. असं खूप सारं असं माझं आहे. माझे नातेवाईक पण खूप आहेत. पण कसं त्यांचं ते लोक त्यांचे प्रत्येक लोक आपापल्या कामात गुंतलेले असतात, ते आपल्या आपल्या संसारात असतात. तरी सुद्धा येतो मला त्यांचा फोन, आणि फोन आला की मला फार आनंद होतो. कारण की तो जो आनंद असतो ना माहेरच्या माणसाचा एक फोन येणं आणि विचारतात काय गं काय करतेस, येते काय, तर तो जो आनंद असतो ना तुम्ही खरंच तुम्हाला सांगू शकत नाही. तो आनंद घेता घेता मला जे आजूबाजूचे जे लोक मिळाले ना स्वामींच्या आशीर्वादाने, खरंच श्री स्वामी समर्थ, त्यांच्याशिवाय माझं काही जीवन. गाईस मला असं वाटतं आपण एखादी व्हिडिओ बनवतो त्याला आपण एडिट करतो, एडिट करतानाही त्याच्यामध्ये आपलं माइंड लावतो की आपल्याला हे इथेच ठेवायचं आहे, हे इथेच ठेवायचं आहे, हा शब्द इथेच वापरायचा आहे, तो शब्द इथेच वापरायचा आहे. तर गाईज मला असं वाटतं जसं आपण एखादा ब्लॉग बनवताना आपण विचार करतो ना की हे इथेच ठेवायचं आहे, ह्याला इथेच अटॅच करायचं आहे, तर मला असं वाटतं
आपण जी 4 माणसं जमा करतो ना, तर तेव्हा आपण आहे ना त्यांच्याबरोबर बोलताना आपल्याला थोडंसं वर खाली नाही झालं पाहिजे. आणि आपणच बोलताना ना तोंडातून चांगले उच्चार काढले ना, तर त्याची गरज नाही लागत की हा शब्द इथे ठेवायचा, तो शब्द इथे ठेवायचा. त्याच्यासाठी मला असं वाटतं आत्ताचा जो पिरियड चालू आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आजू आणि बाजू पाहिजे असते. कारण की आत्ताचा पिरियड कोरोनाच्या नंतर खूप, कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असेल कसं झालं कोरोना, पण त्याच्यानंतर देवास करून जे ॲक्च्युली काहींचं कुटुंब खूप हे झालं, ते दुःख आपल्यापेक्षा त्यांना जास्त असेल, पण देव करो त्यांच्या आत्म्याला शांती लागो आणि त्यांचा कुटुंब काही कोणाची, त्यांना जर कशाची मदत असेल तर आजूबाजूवाल्यांनी त्यांना मदत करावी. कोणाचे वडील गेलेत, कोणाची आई गेली आहे, कोणाचा मुलगा गेला आहे, कोणाची मुलगी गेली, कोणाची आजी गेली, कोणाचा आजोबा गेला, कोणाचा काका गेला, कोणाची मावशी गेली, कोणाचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी गेलं आहे. तर प्लीज आता तो जो पिरियड वॅक्सिन घेतल्यानंतर जो आत्ता आहे त्याच्यात परत 4 लोक एकत्र आली. पण आत्ता सध्या मी असं ऐकलं, अजून तर मी नाही बघितलंय, ऐकलंय, पण आता मी असं ऐकलं की चीनमध्ये परत एक कोणता तरी आजार आलेला आहे, तरी एक आजार आला आहे. तर गाईज आत्ताही मी तुम्हाला सांगते, घाबरू नका, विल पॉवर खूप चांगली ठेवा, मस्तपैकी खा, स्वस्थ राहा आणि हे आपलं जीवन आहे ते छानपैकी जगा. कोणाबरोबर भांडू नका, कोणाबरोबर रुसू नका, फक्त सगळ्यांना आपल्या संगती घेऊन चाला. श्री स्वामी. ॲक्च्युली गाईज सगळं काय करता करता आपला हलवा तर मेल्ट होतच आहे. ही सगळी माझ्या स्वामींची कृपा आहे. ॲक्च्युली ना गाईज तुम्हाला एक मला सांगायला आवडेल, खरंच आवडेल. मी ना जेवण करायला, मला कोणी शिकवलं नाही जेवण करायला, अजिबात मला जेवण करायला कोणी शिकवलं नाही. माझी मम्मा हाराच्या दुकानावर असायची नेहमी, माझे पप्पा असायचे तिच्यासोबत. तर मला एक बहीण आहे, ती कामाला जायची. माझे 3 भाऊ आहेत, एक गावी असतो, दुसराही गावी असतो, आणि एक भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा आहे, तो इथेच असतो मम्माकडे. म्हणजे तेव्हा मम्मा पप्पा होते तेव्हाचं मी सांगते तुम्हाला. तर त्यावेळेस ना आमची जॉईंट फॅमिली होती. माझे मावशी काका, त्यांची 3 मुलं आणि ते असे 5 जण, आणि आम्ही भावंड 5, आणि आमचे मम्मी पप्पा, म्हणजे आम्ही 7 जण, ते 5 जण, असे आम्ही एका फॅमिली, एक असं कुटुंब आम्ही एकत्र राहत होतो. 2 कुटुंब एकत्र राहत होतो. 2 कुटुंब म्हणजे माझी मावशी, सख्खी मावशी, आणि माझी मम्मी, तिचे 5 मुलं, आणि माझ्या मावशीची 3 मुलं. आम्ही असे एकत्र राहिलो, पण आम्हाला असं कधी वाटलं नाही की आम्ही 2 कुटुंब एकत्र आहोत. आम्ही एक जीव होतो. आणि कसं आहे, त्याच्यानंतर असं एक प्रसंग येत गेले. मग त्याच्यानंतर माझे पहिले काका ऑफ झाले, मग माझी मावशी ऑफ झाली, माझे पप्पा ऑफ झाले, मग माझी मम्मा ऑफ झाली. तर असं करता करता ना आज आम्ही मुलं आहेत ना, आम्ही फक्त मुलं आहोत. आमचे मम्मी पप्पा नाही आहेत, माझे मावशी काका पण नाही आहेत, माझे मम्मी पप्पा पण नाही आहेत. पण आम्ही जे भावंड आहोत ना, त्यांनी सगळे असे लग्न होऊन सेटल झालेले आहे. कोरोनामध्ये माझा जो भाऊ आहे 5चा, त्याची बायको ऑफ झाली कोरोनामध्ये. तिला एक मुलगी आहे राधिका. लहानपणी म्हणजे तिला कळत होतं, पण एवढं पण नाही, पण होतं कळत. असं मी नाही बोलत की ती लहान आहे, पण एक मम्मी म्हणजे खूप हे आहे. तिला मम्मी नाही आहे. पप्पा कामावर असतात, ती तिथं येते इथे ट्युशनला, ती असते माझ्याकडे. सकाळी येते, संध्याकाळी तिच्या पप्पांसोबत ती घरी जाते.
आम्ही जे कुटुंब एकत्र आमची मजा केली आहे ना, म्हणजे आमचे मोठे घरात असताना, ती आता मजा नाही आहे. कारण की सगळ्यांचे लग्न झाले, सगळे वेगवेगळे म्हणजे राहतात आपापल्या घरी. तर मला असं बोलायचं की आता मोठा माणूस कोणतरी यावं घरात. कारण की मोठा माणूस घरी असला ना की त्याचा फार आपल्याला सपोर्ट होतो आणि असावा. कारण की कसं होतं, ज्या घरात मोठा माणूस नसतं ना त्यावेळेस काय होतं की आपलं मूल 12च्या नंतर घरी आलं ना तर ती आई विचारते की तू कुठे होतस. आणि कसं आता मम्मी पप्पा नसल्यानंतर ते मूल 12ला येतं, 1ला येतं, 2ला येतं. कारण की त्याला माहिती आहे की मला आता कोण नाही विचारणार. तर प्लीज तुमच्या ज्या आई वडिलांनी जे तुमच्यावर संस्कार केले आणि तुम्ही जे ते असताना तुम्ही जसे वागत होते ना, तर मला असं वाटतं की तुम्ही तसेच वागा. आणि आमच्याकडे आजही म्हणजे माझ्या मावशीची मुलं ती त्याच्या मम्मी पप्पांना आठवून त्यांना तेवढं हे आहे जाण की कसं आपण आपलं राहिलं पाहिजे. आता काय लग्न झालं, मुलं बाळ झाली, सगळे आपापल्या मार्गाला लागलं, पण तरी पण मोठं आपल्या घरात कोणतरी हवं. तो खूप मोठा आजार असतो, बोलतो ना एक वासा, आपल्या घरातला वासा, ते तसं असतं, हवं आपलं कोणतरी. तर गाईज मी आता बोलता बोलता तुझं नाव घेऊ ना तुझं तुमच्या. तर गाईज असं बोलता बोलता शर्विल आहे तो आज आला होता, तर त्याला मी बोलली जरा आपण थोडंसं कॅमेरा पकड, मला थोडंसं बोलायचं. तर शर्विलची मम्मा स्वाती नाव आहे तिचं, ते आपण ऑफ झालं कोरोनामध्ये. त्याच्यानंतर झालं त्यांची, आपण आजारी असायचे, ॲक्च्युली डायलिसिस होत्या त्या. पण आता हे सगळं बोलता बोलताना ॲक्च्युली शर्विल रडायला लागला आणि त्याच्याकडे बघून आता थोडंसं मला असं होतं. तर गाईज प्लीज मी तेच थांबतो. तर देव करो जे काय झालं, माझ्यासारखी लाईफ जगा. कितीही दुःख असू दे, कितीही सुख असू दे, मी ऑलवेज त्याच्यासाठी तयार आहे. कारण की समर्थांचा माझ्या पाठीवर हात आहे, तर मी कोणाला घाबरत नाही. आणि समर्थांचा एक छान असा संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तशी समज. तर गाईज आपला हलवा तयार आहे, बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलेलं ना की बघितल्यावर तुम्हाला कळेल की हलवा हा कसा झालेला आहे. कारण की ह्याच्यामध्ये ना खवा नाही आहे, पण मी भरभरून जे माझं प्रेम टाकलेलं होतं त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की या हलव्याला खव्याची गरज आहे. या हलव्याला माझ्या प्रेमाची येऊ शकत नाही माझ्याकडे. पण तुम्ही नक्की बघून मला कमेंटमध्ये सांगा की हा हलवा कसा वाटला. थँक्यू.